नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्ये सर्वांनाच टेन्शन असतं उपवासासाठी रोज काय बनवायचं. तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी आज एक खास आणि छान आणि युनिक असं काहीतरी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, दुसऱ्यांनाही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला आपण आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी ते साबुदाणा एक 2 ते 3 तासासाठी मी पहिलं तर स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून 2-3 तासासाठी भिजवत ठेवला होता. तर पाहू शकता साबुदाणा खूप छान फुललेला आहे आणि आता याला आपल्याला ग्राइंडमध्ये थोडंसं दरदरा असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. नाही एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे, अगदी थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे. जास्त बारीक बनवायचं नाही आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवा अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अगदी थोडंसं हलकंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर हे पाहू शकता तुम्ही, मी अगदी थोडंसं म्हणजे कुठे अर्धाच राहिलेला आहे शाबू. तर अशाच पद्धतीने याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. जसं आपण तर हा साबुदाणा मी 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तर हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक बॉईल केलेलं बटाटो टाकायचं आहे. तर बटाट्यालाही बॉईल करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला उपवासाला जे लागणार आहे ते मीठ टाकायचं आहे. तर मी इथे नॉर्मल साधं मीठ वापरत आहे. आपल्याला जे हवं आहे ते आपण टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे एक चॉप केलेली हिरवी मिरची टाकत आहे. अर्धा चमचा मी जिरे टाकत आहे. थोडीशी अद्रक बारीक किसून टाकलेली आहे आणि थोडंसं मी यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकत आहे. तर हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी ते चमच्याने करत आहे कारण जे बटाटा आहे तो गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने करत आहे. तर हे आपल्याला हाताने थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता मी किती छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन एक आपण चपातीला घेतो इतकासा गोळा घ्यायचा आणि याची एक आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी पहिला गोळा व्यवस्थित बनवून घ्यायचा. असा खडबडीत ठेवायचा नाही गोळा, व्यवस्थित स्मूथ छान गोल बनवून घ्यायचा आणि असं हाताने दाबल्यानंतर पहा एक छान टिक्की तयार होते आणि त्यामध्ये आपल्याला एक छिद्र तयार करायचं आहे. जसं आपण मेंदू वडा बनवतो त्याचप्रमाणे एक छिद्र तयार करायचं आहे आणि व्यवस्थित बाजूलाही छान शेप द्यायचा आहे टिक्कीला. तर हे पाहू शकता अशा प्रकारे सर्व टिक्क्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा बाकीच्याही सर्व टिक्की मी इथे व्यवस्थित किती छान दिसत आहेत, किती सुंदर आणि अशा पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत. तर चला आता फ्राय करूया. तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलही छान गरम झालेलं आहे. तर सर्व टिक्क्या त्यामध्ये एक एक करून सोडूयात. तर जास्त पण एकसोबत सोडायच्या नाही आहे, जेवढे बसतील तेवढ्याच सोडायच्या आहेत, नाहीतर मग असं टिक्की जी आहे ते एकमेकांना चिटकून हे वडे आपले फुटू शकतात. त्यामुळे जास्त गर्दी करायची नाही आहे, म्हणजे ते मोकळ्या तळल्या जातील. आणि स्टार्टिंगला इथे जे टिक्की आहेत त्या आपल्या खाली चिटकतात, तर पण टेन्शन घ्यायचं नाही, त्या तळून पुन्हा वर येतात आणि आपोआप तेलामध्ये सुटतात. तर ही प्रोसेस आपण डीप फ्राय पण करू शकतो किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो. तर मी ते डीप फ्राय केलेलं आहे आणि पाहू शकता आता वड्यांना आपला थोडासा हलकासा कलरही चेंज झालेला आहे आणि एक साईडने मी चांगलं एक 1.5 ते 2 मिनिटे छान तळून घेतलेला आहे आणि मस्त हलकासा असा ब्राऊनसर कलर आलेला आहे. तर आता मी पलटून घेत आहे आणि दुसऱ्याही बाजूने मी तसंच एक 1.5 ते 2 मिनिटे मी छान फ्राय करून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आलटून पलटून जास्त पण ब्राऊनसर करायचं नाही आहे, एक हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता इथे आता जे आपले वडे आहेत, साबू वडे हे तयार झालेले आहेत. तर हे पहा एवढ्याच प्रमाणात मी तळलेले आहेत आणि हे पहा मी काढून घेत आहे.
तर पाहू शकता किती सुंदर छान सोनेरी कलर आलेला आहे। आणि बाकी राहिलेली ही वडे मी अशाच पद्धतीने सर्व तळून घेत आहे तेलामध्ये व्यवस्थित। तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही सर्व वडे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि आपला आता शाबू वडा इथे तयार आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, किती छान कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आकारही खूप छान दिसत आहे। जो आपण चपटा शाबू वडा बनवतो तो तेलामध्ये फुटण्याची फार जास्त शक्यता असते, त्यामुळे आपण असं छिद्र करून जर आपण तळला तर फुटण्याची खूप कमी शक्यता असते। त्यामुळे ही पण ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा आणि टेस्टला तर खूप छान लागतात। तर आता यासोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवत आहे। त्यासाठी मी इथे थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं आलं घेतलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि एक लिंबाचा ज्यूस, अर्ध्या लिंबाचा ज्यूस घ्यायचा आहे। आणि थोडं चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता याची थोडंसं पाणी घालून एक चटणी बनवून घ्यायची आहे बारीक। तर पाहू शकता इथे मी छान चटणी बनवून घेतलेली आहे। तर हे आपण कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकतो। हे वडे खूप छान लागतात, खूप सुंदर लागतात आणि टेस्ट विचाराल तर अप्रतिम टेस्ट आहे, खूप छान आहे। नक्की तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि त्यानंतरच मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। माझ्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली दिलेला रेड बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील। तर चला आता एवढे कष्ट केल्यानंतर टेस्ट तर करूनच पाहावे लागेल। तर स्पेशली आम्हाला चटणीपेक्षा दह्यासोबत वडे फार आवडतात। तर खूप छान आहे, नक्की तुम्ही ट्राय